टंग टडंगडंग टंगडंगडंगडंग मी सांगितलेलं तू कधी ऐकणारच नाही. टंगडंगडंगडंग. चला तुला हा विषय सोडून दुसरा विषयच नाही ना बोलायला. आताच मजा करून गे रे बाबा. उलट बाकी काय नसतं रे. मधु चंद्र हनीमून वगैरे ऐकायला जाम भारी वाटतं. मधु चंद्र पडला की काय रे? काय झालं? काय नाही, शेर पडले मित्राचे. टंग टडंगडंग ए माझं नाही शेर पडले बाबा. हे तुझेच लागले. नो प्रॉब्लेम, आपण बोलू त्या विषयावर नंतर. ठीक आहे, चल बाय. नाश्ता काढून ठेवते, तुम्ही या. हो. तुम्ही चहा घेणार का कॉफी? तू मला तू बोलीस तरी चालेल. नाही नाही, सवय करून घेते. नाही, मी खरंच बोलतोय. तू मला तूच बोल, आवडेल मला. नाही, मला तुम्ही म्हणलेलंच आवडतं. जशी तुझी मर्जी. अजून एक, काल मी जे काय बोलली त्यासाठी सॉरी. अजून रागवल्यात का तुम्ही? नाही नाही नाही, माझं जरा तुझ्या उलट आहे. म्हणजे माझा राग लगेच जातो. ऐका ना, जे काय काल मी बोलली, म्हणजे आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नाही आहे ना. आपला जवळ येणं, प्रेम करणं जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होते. हे सगळं प्लॅन करून थोडी नव्हतं. मी काय बोलतो, आपण हे सगळं असं ठरवून नको वागूया, है ना. मॅच्युअर्ड पद्धतीने हँडल करूया. म्हणजे कसं आहे, हाय आई. काय चाललंय? नाश्ता झाला का? नाश्ताच करतोय. कधी येत आहे तुम्ही? अरे निघू आम्ही 1-2 दिवसात निघू. आणि काय रे, सुनबाई कुठे आहे? या काय या. कसे आहेत बाबा? हॅलो आई. हा, मजेत. काय ग, सगळं नीट चाललंय ना? हो हो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही वेळेवर गोळ्या खा. हो. अगं, फ्रीज मध्ये भाजी ठेवली आहे आणि ते सगळं करा, नाहीतर खराब होईल ग. अगं, तुझ्या जे काय आवडीचं असेल ना ते तू बिंदास करून खा. हा? आणि काय रे बाळा, नुसतं कामावर लक्ष नको देऊस. काय कळलं ना तुला? हा? त्यांचं काय आहे? अगं, थांब गे. चला ठेवू मी आता. बाय 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 बाय. बाय आई. बाय बाबा. बाय. काय देवा.
थँक्यू. वेलकम. तुमचा प्रेमावर विश्वास आहे का? काय झालं? किती कॉमन आणि फिल्मी क्वेश्चन विचारलास. बाय द वे, तू आपल्याबद्दल बोलतेस का? नाही नाही, मी इन जनरल बोलते. अच्छा. आणि तसे मला आपल्याबद्दल माहितीच आहे. काय? हेच की प्रेमाने दिलेलं एंगेजमेंट रिंग सुद्धा तुम्ही घालत नाही. मी तुझ्या घरच्यांना आधीच बोललो होतो मला गोल्ड आवडत नाही म्हणून. आणि एका रिंगने ठरणार आहे का मी तुझ्यावरती किती प्रेम करतो हे? आणि जर का मग तसं असेल तर मग माझ्या नावाची मेहंदी नाही आहे तुझ्या हातावर. ओ, मला मेहंदीची एलर्जी आहे म्हणून मी मेहंदी लावत नाही. आणि तसे माझा प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे. प्रेमावर विश्वास आहे का? आहे. आहा, दिसतंय. काय? हेच तुमचा लॅपटॉप समोर आहे. तुमचं प्रेम किती आहे तुमच्या कामावर दिसतंय. असं काही नाही आहे. माझं काम दुपारपर्यंत असतं. आता मी उद्याचं प्रिपरेशन करतोय. कामाशिवाय बऱ्याचशा गोष्टी आहे जे खूप इंटरेस्टिंग आहे आयुष्यात. हां. जसं की जसं की आहे काय? आहे काय मॅरिड लाईफ काय म्हणतो? आना ही पडा सजना जालिम है जिम की लगी. बोललो होतं ना तुला ऑफिस नको जॉईन करू एक वेळ पण जिम जॉईन कर. आज कळलं ना जिमचं महत्व. तू वेडा आहेस वेडा. अरे बायको आल्यापासून तू मित्रांना तर टांग द्यायला लागलाच आहे. थोड्या दिवसांनी घरच्यांना देशील आणि त्याच्याहून थोड्या दिवसांनी स्वतःला देशील. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. झालं तुझं? तू माझं बोलणं सिरियसली घेऊच नको रे. अरे पण माझं लग्न झालंय लग्न. फ्युचर सांगतो तुला ऐक. सुरुवातीला जर तिचे पडलेले केस तू तिला दाखवलेस तर तू मोठ्या प्रेमाने तिला सांगशील केस पडले आणि ती मोठ्या प्रेमाने केस उचलेल सुद्धा. आणि काही वर्षांनी पीठ कधी संपेल आणि कधी नाही याची तारीख तिच्यापेक्षा तुला जास्त माहीत असेल. आणि तुझी किंमत कोथिंबिरीच्या जुडीपेक्षा सुद्धा कमी झालेली असेल. काम तर तू पण करतोस पण ती काम सुद्धा करते आणि घरी जेवण सुद्धा बनवते. म्हणून तुला पण थोडी मेहनत करावी लागेल. तिच्या शॉपिंगचा ग्राफ तुझ्या बँकेच्या ग्राफपेक्षा खाली गेलेला असेल. बेबी प्लॅनिंग तुला करायचं आहे आणि पोटात 9 महिने बेबी तुला वाढवायचं आहे. म्हणून ती तुला ऑपरेशन करायला भाग पाडेल. उल्लू हो आलो रोहित आलो. चमक भरली. आई शपथ. मैदानावर जायच्या आधी हिट विकेट माझ्या नाही तुझ्या लागलाय. हे बघ, तुला माझ्या बोलण्याचा आत्ता जरी कंटाळा येत असला ना तरी माझं लग्न झालंय म्हणून मी सांगते. अरे ताई, तू तर अशी बोलते जसं लग्नानंतर माझा वाटच लागणार आहे. अगं तसं नाही ग,
पण या लहान लहान गोष्टी आत्ताच जर का नीट हँडल नाही केल्या ना तर आयुष्यभर आपल्या मुलींनाच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहावं लागतं. अगं तुला सांगते, काही महिन्यांनी बघ तू, अहो मी कशी दिसते असं विचार, मग त्याच्या तोंडावर तुला एकच एक्सप्रेशन दिसेल किंवा तुझ्याकडे न बघताच तुला कमेंट देण्यात आली असेल. समजा जर कधी त्याची आई आणि तुझ्यात चुकून माकून भांडण झालंच तर त्यावेळी तुला समजेल ममाज बॉय म्हणजे नेमकं काय असतं ते. हे साफ कर ते साफ कर म्हणून दिवसभर बोंबा मारत फिरणार आणि शेवटी स्वतः मात्र चिवडा खाऊन झाला की ढुंगणाला हात पुसणार. आत्ता आपण सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करतो ग, पण नंतर याचीच सवय लागते त्यांना आणि मग काय, त्यांनी फक्त ऑर्डर सोडत राहायची आणि आपण हांजी हांजी करत राहायचं. तू कितीही थकलीस किंवा आजारी असलीस पण जर का त्याची इच्छा झाली ना तो तेरे को भगवान भी नहीं बचा सकता. विद्या विद्या हां बोला बोला दीदी. काय ग, काय झालं? कशाला लग्न केलं आता असं झालंय माझं. अगं लग्न म्हणजे काय वाईट नसतं ग. हां एवढं काय बोलून झाला नाही तर बोलते काय वाईट नाही आहे. वात आहे. अगं तसं नाही, पण प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करावी लागते इतकंच. हो. ए बरं चल, काळजी घे हां. बाय. बाय. पडलेले केस तू तिला दाखवलेस तर तू मोठ्या प्रेमाने तिला सांगशील केस पडले आणि ती मोठ्या प्रेमाने केस उचलेल सुद्धा. ऐका ना, मी काल आईबाबांच्या रूममध्ये झोपली होती पण मला जमला नाही. सवय नाही आहे ना, तर मी इथे झोपू? का नाही, झोप ना. ओके. ऐक ना विद्या, हां माझ्या पाठीत चमक भरली आहे. काय? जिम मध्ये हेवी वर्कआउट करत होतो ना त्यामुळे. अच्छा. तर पाठीला तेल लावून देशील? हो लावून देणार ना मी. त्यात काय थँक्यू. ऐका ना, जेव्हा मला बघायला आले होते लग्नासाठी तेव्हा मला हो का बोलले? म्हणजे माझ्यात काय असं पॉईंट्स होता जे बघून तुम्ही मला हो बोलले? माझ्या आईला तू आवडली होतीस. तू साऊथची आहेस ना. माझी अशी काही डिमांड नव्हती आणि तसंही आपली प्रोफाईल मॅच झाली होती. आणि जेव्हा तुला भेटलं होतं तेव्हा तू खूप पॉझिटिव्ह वाटली होती. ऐका ना, माझ्यात काय आवडलं? तुझे डोळे, तुझा आवाज, तुझी स्माईल. नाव यू फ्लर्टिंग. नाही खरंच. आणि जरी फ्लर्ट करत असलो तरी मी माझ्या बायकोशीच करतोय ना. अच्छा.
आणि तुझी आजच्या बोलण्याची पद्धत. फिदा आहे मी याच्यावर. हे तू मला का हो बोलली होतीस? माझ्याकडे ऑप्शन नव्हता. अच्छा. टंग टडंगडुंग. टंगडंगडंगडुंग. टंग टडंगडुंग. टंगडंगडंगडुंग. जमत नाही तर कशाला करायचं वर्कआउट.